आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट सुरुवात करूया युद्धाच्या बातम्यांनी। आखाती युद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचायला सुरुवात। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर्स घेऊ नका, एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना सूचना। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर साखर प्लांटच्या हॉटेल्स आणि उद्योग जगतातील सिलेंडर्ससाठी सूचना। 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडर्सच्या ऑर्डर्स रोखल्या। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 7वा दिवस। दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू। पश्चिम आशियात परिस्थिती तणावपूर्ण। युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी, आतापर्यंत 1400हून अधिक लोकांचा मृत्यू। इराणवरच्या हल्ल्यांबाबत इस्रायली सैन्याचा मोठा दावा। आतापर्यंत 200 ठिकाणांवर बॉम्ब हल्ले, तर इराणचे 60%हून अधिक बॅलिस्टिक मिसाईल लॉन्चर नष्ट, इस्रायली सैन्याची माहिती। इराणवर इस्रायली सैन्याचे हल्ले सुरू। इराणमधील बुशेहर एअरबेसला लक्ष्य करत हल्ला केला। हल्ल्यानंतर एअरबेस परिसरात भीषण स्फोट। रात्रभर इराणी क्षेपणास्त्रांचा इस्रायलवर मारा। इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमनं हल्ले उधळले। राजधानी तेल अविववर सर्वाधिक क्षेपणास्त्र डागली गेली। हा हल्ला तेल अविवमध्ये मोठं नुकसान करणारा ठरला। इराणच्या हल्ल्यानं दुबई हादरली। दुबईवर इराणी सैन्याकडून ड्रोन हल्ला। हल्ल्यानंतर दुबईमध्ये जोरदार स्फोट। इराणवरती 13 ठिकाणी आरोग्य सुविधांवर हल्ला, तर एक हल्ला लेबनॉनमध्ये। जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत बाब स्पष्ट। संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी माहिती दिली। इराणचं नौदल संपवण्याचा अमेरिकेचा चंग। इराणची ड्रोन कॅरियर युद्धनौका अमेरिकेनं बुडवली। अमेरिकेकडून हल्ल्याची दृश्य प्रसिद्ध। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची दक्षिण इस्रायलमधील एअरबेसला भेट। सैनिकांशी संवाद साधत अमेरिकेच्या सहकार्याचं कौतुक केलं। अमेरिकेसोबत मिळून मिशन यशस्वी करू, नेतन्याहू यांनी विश्वास व्यक्त केला। आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 15%नी वाढल्या। कच्च्या तेलाच्या किमती $84 प्रति बॅरेलवर। भारताला रशियाकडून 30 दिवस तेल खरेदीस मुभा। भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकणार। इंधन तुटवडा जाणवू नये यासाठी अमेरिकेची मुभा। भारत अमेरिकेची वसाहत झालीये का? भारताला रशियानं 30 दिवस तेल खरेदीला मुभा देण्यात आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा सवाल है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर। एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे। अगेन वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स। तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए। भारताला रशियाकडून 30 दिवस तेल खरेदीस मुभा ही परवानगी गुलामाला दिली जाते, संजय राऊतांनी कोरडे उडले। इराणच्या नौदलाच्या नौकेला श्रीलंकेत आश्रय। 208 नौसैनिकांसह नौका त्रिंकोमाली बंदरात। अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेला जलसमाधी दिली होती। इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करण्यास तयार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही, ट्रम्प यांचं विधान। तर इराणचं नौदल आणि वायुदल संपवलंय, ट्रम्प यांचा दावा। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सला शरण येण्याचं ट्रम्प यांचं आवाहन। लष्कर आणि पोलिसांनीही शरण यावं, मी माफ करतो, ट्रम्प यांचं वक्तव्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी फेटाळले। इराणकडून युद्ध संपवण्याची मागणी नाही, तसंच अमेरिकेशी चर्चेचं कोणतंही कारण दिसत नाही, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची प्रतिक्रिया। दीर्घकाळ युद्धासाठी सज्ज इराण लष्कराचा निर्धार। लवकरच आजवर न वापरलेलं शस्त्र वापरणार। शत्रूनं वेदनादायी अशा हल्ल्यासाठी स्वतःला सज्ज करावं, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या प्रवक्त्यांचा इशारा। इराणच्या नेतृत्वाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वाचं वक्तव्य। मोज्तबा खामेनीचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, इराणच्या नेत्याच्या निवडीत माझा सहभाग असला पाहिजे, ट्रम्प यांचं वक्तव्य। आखाती युद्धाबाबत भारताच्या भूमिकेवरून सामनातून हल्लाबोल। पंतप्रधान मोदी हेच भारतावरचं संकट असल्याची सामनातून टीका। अनेक दिवसांपासून युएईमध्ये अडकलेले जालन्याचे खासदार कल्याण काळे मायदेशी परतले। भारतीय राजदूतांनी साथ दिली असं म्हणत काळेंनी तिथल्या भारतीय राजदूत आणि प्रशासनाचे आभार मानले। मला केंद्रातल्या सचिवांसोबत, आपल्या राज्यातल्या काही प्रमुख मंडळीसोबत आणि तिथल्या जी एम्बेसी आपली त्या
भारताचा जो तिथला अँबॅसेडर आहे किंबहुना तिथली जी यंत्रणा आहे, टीम आहे, त्यांच्याशी मी संपर्कात होतो. त्यांनी सांगितलं की जशी एअरलाईन सुरू होईल तसं तुम्हालाही आणि आपल्या भारतातले अनेक नागरिक तिकडे आलेले आहेत त्यांना आम्ही परत पोहोचवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करू. असे अनेक लोक माझ्यासारखे त्या परिस्थितीमध्ये अडकलेले होते. त्यांचे मला फोन येत होते, तुमचं काही झालं तर आम्हालाही सांगा, म्हणजे आम्हाला एअरलाईन सुरू झाल्या येता येईल. त्याच्यामध्ये आमची एकमेकाला बरीच मदत झाली. असं त्या परिस्थिती